नमस्कार, कसे आहात सगळे? खुश आहेत ना? आनंदी आहात ना? आणि हसताय की नाही तुम्ही? मग आपला कार्यक्रम बघून तर हसायलाच पाहिजे ना, मजा येते हे की नाही? 6:30 झालेले आहेत आणि तुम्ही सगळे अगदी छान टीव्ही समोर जे काय अगदी मस्तपैकी बसताना सगळ्या ताईंनो, खरंच खूप छान वाटतं. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आहोत पंढरपूर येथील भोसे या गावी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि सगळ्या माहेर वाशिणी या सगळ्या मस्तपैकी माहेरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे खेळ हे तर होणारच आणि बघणार आहोत हुकुमाची राणी आजच्या भागामध्ये कोण होते ती, कारण ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आजच्या आपल्या या भागासाठी. सुरू करूया आपला धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कसं वाटते ताई? छान. छान वाटते. इथे येऊन कसं वाटते? छान. छान वाटते. खेळून कसं वाटते? छान. खेळलीस कुठे तू आधी? चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, नाव कळलेलं तुम्हाला खेळाचं. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचे जागेवरतीच. ठीक आहे? हा, एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर तसं सरळ उभं राहायचं नाही, ती नृत्याची स्टेपच पाहिजे. ठीक आहे? अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकावायचे नाही, नजर खाली ठेवायची नाही, नजर सरळ किंवा वर पाहिजे. ठीक आहे? हे लक्षात ठेवा, हे नियम आणि अटी. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा, आरती सुरू असं वाटतं. तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा, राधा 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 राधा. ओके, व्हेरी गुड, मस्त. स्टॅच्यू. आता बघूया. ही जी काय सोपी स्टेप पकडलेली आहे, हा मस्त. अरे बापरे, या ताई हल्लेली आहेस तू, बसू शकते. माझ्याकडे कशाला बघितलंस? अरे हल्ली हसली ताई, तिथे बसू शकते. व्हेरी गुड. मी काही केलं नाहीये, मी काही केलं नाही. ताई ताई हसली आणि फसली. या ताईचं काय चाललंय काय माहिती, कोणाला धरून ठेवलंय काय माहिती. हा, अशी कॉलरला धरून ठेवलंय. हा, हरकत नाही. ताई तुझी आरती झाली की सांगा मला. माझ्याकडे बघितलं ताई तेव्हा बाय. अरे डोळे कशाला डोळे हलवते? हल्ली आणि फसली. ताई बसू शकते. हसली आणि हसली आणि फसली. मी काय नाही केल्या, मी खरं आयुष्यामध्ये काय नाही केलेले. हसली आणि फसली. ताई वे बाद झालेली आहे, तू बसू शकतेस. ओके. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. अगं ह लवकर. हा बघा, धरणं आपला अशीच उभी आहे. हा, ओके, खूप खूप अभिनंदन. या खेळातून आता 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. मला एक ताई तुला असं विचारायचं, हे माहिती आहे मला एक असं विचारायचं की ज्या तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यांमधून आज वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहे,
तर इथे आल्यानंतर खरं तर कसं वाटतं, की माहेरी आल्यासारखं वाटतं एकदम. 16 सख्यांचा या कार्यक्रमात येऊन मला खूप छान वाटते. कारण घरामध्ये दररोज भरपूर कामं असतात आणि ते कामं करून करून सर्वच बायका खूप कंटाळलेल्या असतात आणि त्या रोजच्या दैनंदिन जीवनातून बाहेर येऊन असं म्हणजे मनोरंजन काहीतरी घडावं, त्यांना खेळ खेळता यावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. आणि सन मराठीनं 16 सख्यांचा हा कार्यक्रम घेऊन आम्हा सर्व सख्यांना अतिशय चांगली संधी दिली. कारण घरची सर्व कामं बाजूला सारून आपण स्वतःसाठी एखादा क्षण जगतोय असं वाटतंय. या कार्यक्रमामध्ये कोण जिंकू अगर न जिंकू पण मनोरंजन तर होतंय, कारण शेवटी हा खेळ आहे, कोणीतरी एक जण जिंकणारच आहे. बरोबर. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. तुम्ही इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आता कार्यक्रम असाच असतो की ताईंनी ठेवून बोललंच पाहिजे, मनातलं व्यक्त करायलाच पाहिजे. हा हक्काचा तुमचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे बिंदास मन मोकळेपणाने बोला, मन मोकळेपणाने खेळा. आणि आपल्या खेळाचं नाव आहे सासर माहेर हे, सासर माहेर हे, सासर माहेर हे. खेळाचं नाव काय ताई? 1 2. सासर माहेर, सासर माहेर, सासर. हे राहिले बघ, हे राहिले. हा, रेडी? 1 2 3. हा. सासर हे माहेर, सासर माहेर. हे राहिलेलं आहे. हा, रेडी? लवकर जाऊ नका. अरे नाही, आम्हाला तुझ्याचकडनं करून घ्यायचंय. रेडी? सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर. बस. अगं हे राहिले ना, हे करतच सुद्धा येतो. हा, आता ही ताई करून दाखवेल बघा. हा, आता एकदा होऊन जाऊ दे. सासर माहेर, सासर माहेर हे. अरे बापरे. हा. हा, रेडी? सासर माहेर हे. अरे बापरे. हरकत नाही. कळले तुम्हाला? व्हेरी गुड. खेळाचं नाव कळले. आता खेळ सांगतो. सासर माहेर काय, आपण आता सासरी उभे आहोत. हा, सासरी हे माहेर, हे सासर आहे, हे माहेर आहे. माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरमध्ये उडी मारायची. ओके, हिअर वी गो. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. एक ताई बाद झालेली, अजून 2 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 2 ताई. आता आपण माहेर उभे होता. सासर. हा, हो. सासर. ओके, माहेर, सासर, माहेर. मीच आउट. ओके. सासर, माहेर, माहेर. आता काय करायचं? आवट झालेली आहे ताई. ताई तिथे बसू शकते. हा, ओके. सासरी. हा, माहेर मध्ये. ओके, रेडी? आता एक ताई बाद होणार आहे. हा, एक ताई. सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. मी चुकलो. ठीक आहे. सासर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, माहेर. सुकायचे आपल्याला. सासर, सासर, आउट झाली ग बाई, आउट झाली. बसून येऊ शकतेस तू. आणि दोन्ही ताई गेलेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. तर आता हा खेळ काय असणार आहे किंवा तो कसा खेळायचा, त्याचं नाव काय, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण या दोन्ही ताईंबरोबर जरा गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माहेरपणात थोडं जरा डोकावून बघणार आहोत. ताई, तुझं नाव सांग. स्वाती सतीश वाळके. माहेर कुठलं? माहेर भोसले. आणि सासर? करकम. अच्छा.
आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 16 वर्ष झाले. 16 वर्ष झालेली आहेत. कसा आहे 16 वर्षाचा संसार? छान चालला. खूप छान. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? मस्त आहे. खूप छान. बरं काय सांगशील माहेरबद्दल? माहेरबद्दल काय, आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ, आई वडील सगळे छान आहेत. अच्छा, माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं? आई. आई येते. काय सांगशील आईबद्दल? खूप छान आहे स्वभावाने. लहानपणापासून कधीच थोडंसं पण दुःख कधीच दिलं नाही. 4 असून 1 भाऊ, 5 जण भावंड असून कधीच कोणाला काही कमी पडू दिलं नाही आई वडिलांनी दोघांनी पण. बरं तू माहेरी जाणं होतं? हां, येते की सारखे असते. सारखे इथंच आहे ना भोसरी जवळच. अच्छा, म्हणजे दिवसातून किती वेळा जाते मग? दिवसातून नाही, आठवड्यातून एकदा, असं महिन्यातून. इथेच आहे म्हणले म्हणून म्हटलं ग. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत ह्या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग. सौ स्मिता महादेव तळेकर. माहेर कुठलं? माहेर खंडाळी. आणि सासर? सासर भोसे. अच्छा, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 15 वर्ष पूर्ण झालीत. कसे आहेत भाऊजी? भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. बरं कसं आलं होतं भाऊजींचं स्थळ? म्हणजे माझी एक मैत्रीण होती. हां. आम्ही दोघी मैत्रिणी असल्यामुळं माझ्या मैत्रिणीचे मावस भाऊ होते. अच्छा, मैत्रिणीचाच मावस भाऊ. हां, ओके. म्हणजे तिच्याकडे तुम्ही त्या निमित्ताने जायचात? नाही, मैत्रीण आणि मी कॉलेजला मिळून जायचो ना दोघी जणी. मग ते स्थळ मैत्रिणीने सांगितलं? हा, मैत्रिणीच्या आई वडिलांनी सांगितलं की अच्छा, किंवा किंवा मैत्रिणी म्हणलं तरी चालेल. हा तेच आहे ते. पण मला माहित नव्हतं. अच्छा, तुम्हाला माहिती? आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं काहीच. ओके. फक्त त्यांनी माहिती दिली. अच्छा, मुलगा असा असा आहे आणि मुलगी अशी अशी आहे. मुलगा असा असा आहे आणि मुलगी अशी अशी आहे. हा, मुलगी अशी अशी आहे म्हणजे कशी कशी? छान, सोजवळ, म्हणजे संस्कारी. त्यांना शिकलेली मुलगी हवी होती आणि आम्हालाही नोकरी करत असलेला मुलगा पाहिजे होता. मलाही. काय करतात भाऊजी? प्राध्यापक आहेत. प्राध्यापक आहेत. अरे बापरे, शिस्त म्हणजे खूप असणार त्यांची. हो आहे. व्हेरी गुड. बरं सगळ्यात पहिल्यांदा कधी बघितलं भाऊजींना? बघायला आल्यानंतरच. बघायला आल्यानंतरच. ओके. त्याच्या अगोदर फक्त म्हणजे त्यांची बहीण सांगायची, पण आपल्यासाठी हे स्थळ येईल माहीतच नव्हतं. ओके. अच्छा, बरं कोण असतं माहेरी? कोण कोण असतं माहेरी? आई वडील, भाऊ, 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालंय दोघींचंही. अच्छा, कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हणलं की काय, माहेरची सगळीच आठवतात. आई वडील, आजी आजोबा नाहीत, वारलेत. बहीण, बहिणी, भाऊ सगळेच आठवतात. दिवसातून किती वेळा आईशी बोलणं होतं? दिवसातून नाही, पण 2-4 दिवसातून एकदा तरी बोलणं होतं. एकदा होतं. सुरुवातीला लग्न झालं बोलायचं दररोज, पण आता कामाच्या व्यापातून किंवा आपण पण म्हणजे हे झालं, लेकरुळली आहे सासरी. हा, लेकरुळली सासरी म्हटल्यानंतर ना आई पण दररोज फोन करत नाही आणि आपणही करत नाही. बरोबर. मग 3-4 दिवसातून होतो फोन. ओके. काय सांगशील आईबद्दल? एखादा असं कुठला प्रसंग सांगावं असं वाटतं? जेव्हा आपण आईपासून दूर जातो ना, तेव्हाच आपल्याला आईची खरी किंमत कळते. करेक्ट आहे, बरोबर. आई जवळ असताना आपल्याला आईची किंमत कळतच नाही. आपण सासरी येतो, पण एखादा सण आला किंवा एखादा आनंदाचा क्षण असेल तर त्यावेळी नेमके आपल्याला आई वडील आठवतात. वाटतं की आपल्यासोबत सर्वजण असावे. करेक्ट आहे, तू बरोबर बोललीस ताई, की आईपासून दूर गेल्यानंतर आईची आपल्याला जेव्हा आपण आईपासून दूर जातो तेव्हाच आईची किंमत कळते. लग्न होऊन प्रत्येक मुलगी सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर ना तिथं म्हणजे सगळ्या घरांशी जुळवून घेते, त्यावेळेस तिला आईची सारखी आठवण येते. बरोबर. आणि प्रत्येक सण आला की, आता दिवाळीचंच बघा, आता दिवाळी झाली, मग सण आला की प्रत्येकीला वाटतं आपण माहेरी कधी जातोय, असंच होतं. आणि आईचाही दिवाळी 15 दिवस आहे, 15 दिवस असतानाच अगोदर फोन यायला जातो प्रत्येक मुलीलाच की कधी येत आहे दिवाळीला, कधी येत आहे. आणि मुलगी माहेरी गेल्याशिवाय आईवडिलांनाही दिवाळी असल्यासारखी वाटत नाही. बरोबर. म्हणतात ना की लेक माहेराचं सोनं, हां, लेक सौख्याचं औक्षण, वाह, लेक बासुरीची धून, लेक अंगणी पैंजण. वाह, क्या बात आहे, खूप सुंदर. काय असा तू किस्सा अजून तुला सांगावासा वाटतं माहेरी जेव्हा तू होतीस तेव्हा? माझ्या आईवडिलांची इच्छा होती की खूप शिक्षण शिकावं, नोकरी लागावी. त्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली, पाहिजे तिकडे मला पाठवलं, खर्च केला. मला प्रसंग आठवते की मी ज्यावेळेस हॉस्टेलला राहत होते त्यावेळेस आईची खरी आठवण यायची. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे कसं की तिथं जेवण चांगलं नसतं ना हॉस्टेलवरती. जेवायला बसलं की आपल्याला आपल्या घरची आठवण येते. जसं की आता माझी मुलं पण हॉस्टेलला आहेत, मग त्यांनाही आमची आठवण येतात.
हॉस्टेलवरचं राहणं काय असतं ते मी अनुभवले. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं काय स्थान आहे हे ती आई आणि मुलगी यांनाच माहीत असतं, किंवा मुलगा. मुलं हॉस्टेलमध्ये असतात. हो. बोलणं होतं रोज त्यांच्याशी? नाही, आठवड्यातून एकदा बोलतो आम्ही त्यांच्याशी. कसं वाटते आज तू इथे व्यक्त झालीस, मनमोकळेपणाने बोललीस, कसं वाटते? छान वाटते. असेच छान व्यक्त होत राहा. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. म्हणजे आता जाऊया आपल्या ह्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपण आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. पत्ता फ्राईंग. पत्ता फ्राय. पत्ता फ्राईंग. हा, क्या बात आहे. खेळाचं नाव काय? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. ओके. हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये तुमच्यासमोर ताट आहे, पलेता आहे. हा, कमीत कमी वेळेमध्ये ह्या पलेत्याने हे पत्ते असे घ्यायचेत, उचलायचेत आणि ताटामध्ये टाकायचे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या ताटामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. रेडी आहे तुम्ही? पण हे इतकं सोपं नाही. हे करत असताना, हा खेळ खेळायच्या आधी तुमच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. डोळ्यावरती पट्टी असताना उचलायचे. हा, सोपा नाही आहे खेळ. असं इतकं सोपं नसतं. हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाही. हुकमाची राणी होणं. हो की नाही? तारेवरची कसरत असते सगळी. ठीक आहे, चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या बरं. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. डावा हात मागे, डावा हात मागे, डावा हात मागे. ठेवले तिथंच ठेवले आजूबाजूला. हा, माय. शाबाश शाबाश. हा, ओके. मस्तच. व्हेरी गुड. स्वातीताई मस्त स्वातीताई. व्हेरी गुड. हा, क्या बात आहे. मस्त फ्राय झालेले पत्ते. कधी एकदा खातोय असं झाले ते पत्ते. मस्त. नाही, टाकायचं नाहीये तसे. व्यवस्थित उचलून हे करायचे. पहिले त्यात घेऊन ते उचलून मग टाकायचे. व्हेरी गुड. हा, मस्तच. हा, शाबाश. तिचे पण घेते, तिचे पण पत्ते घेते. हा, व्हेरी गुड. मस्तच. हा, शाबाश. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. व्हेरी गुड. हा, खरवड सगळं. हा, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 9 वेळ संपलेली आहे. आता नाही, वेळ संपलेली आहे. आहे खूप गरम झालंय. ओके, व्हेरी गुड. मस्तच. हा, ओके. आता उघडा. आता डोळे उघडा. मस्तच. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. क्या बात आहे. काय वाटतं ताई? स्मिता ताई, काय वाटतं? कोण जिंकले? त्या ताईचे पत्ते जास्त आहेत म्हणजे त्या जिंकले. त्या ताईचे पत्ते जास्त आहेत आणि म्हणजे त्या जिंकलेल्या आहेत. ताई, काय वाटतं? खूप भारी वाटते. आनंद झालेला आहे. कसं वाटतं हे पत्ते एवढे गोळा करताना? कसं वाटलं? पण काय माहिती पडत होते का नव्हते, काय दिसतच नव्हतं. वाटायच खाली पडतात. पण आता हे स्वतःच्या ताटामध्ये हे स्वतःचे पत्ते असे उचलून तू टाकलेस, कसं वाटते? पण आता बघून आता आनंदच झालाय. भरपूर पडलेत. आनंद झालेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय तुमच्या समोरच आहे की या खेळाची विजेती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. कारण हे ताटीचं होता
हे तुझं आहे. तू इतकेच पत्ते गोळा केलेस आणि या ताईने इतके गोळा केले होते. मी बदललं होतं ताट. हा आता कसं वाटतंय? भारी वाटते. दिसत नाही आता चेहऱ्यावर कुठे. हा मग अशी किती भारी वाटते. पण हरकत नाही, खूप छान खेळली. तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि अर्थातच आजच्या भागाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई, उपविजेती झालेली आहेस? काही नाही, आनंदच आहे. काही नाही, खेळायला भेटलं हे महत्वाचं. हे महत्वाचं आहे. व्हेरी गुड. पण आता याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे स्मिता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूप छान वाटते हुकुमाची राणी झाली म्हणून. आणि अशी असं वाटलं होतं की मी आज होईन हुकुमाची राणी? नाही, विश्वास बसत नव्हता. कारण खेळ आहे, शेवटपर्यंत कधी कोण जिंकेल काही माहित नाही ना. बरोबर. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? घरच्या सर्वांनाच. घरच्या सर्वांनाच. हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हीच धमाल मजा मस्ती घेऊन मिळणाऱ्या पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत बघायला अजिबात विसरू नका. तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.